डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122व्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। मी आपला मित्र धर्मेश दुपारे आणि संघर्ष गाथाचे सर्व कलावंत मिळून तुम्हा सर्वांसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविलेला इतिहास आता आम्ही सुरू करीत आहोत। परंतु त्याआधी नित्य नियमाप्रमाणे संघर्ष गाथा नागपूर शहरातील बुद्ध भीम गाणारा एकमेव कलावंतांचा ऑर्केस्ट्रा हा एक असा ऑर्केस्ट्रा आहे की ज्यांनी आतापर्यंत काल रात्रीपर्यंत एकूण 183 कार्यक्रम केले। 283 एकूण 283 कार्यक्रम केले आणि 284वा कार्यक्रम तुमच्या कळमेश्वर मध्ये आणण्याचं सर्वात मोठं श्रेय जर कुणाला जात असेल तर आमचे बंधू सुरेश बाबू डोंगरे आणि संगीत बाबू सारख्या महान कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत। खरंच साता समुद्र पलीकडे जात असताना तथागतांनी आम्हाला शांती दया करुणेचा मार्ग दिला। कालपर्यंत हा देश एक दुसऱ्यावर आक्रमण करत होता। एका देशाने दुसऱ्या देशाशी युद्ध करावे ही परिस्थिती कालपर्यंतची होती। तथागतांच्या वाणीला घेऊन प्रत्येक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथ समतेचा घेऊन पुढे निघाला। तथागतांचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला। कालपर्यंत युद्धाची भाषा बोलणारे लोक आज बुद्धाची भाषा करतात। या देशावर शांती दया करुणा राखावी म्हणून सम्राट अशोकांनी स्वतःच्या हाताची तलवार तथागतांच्या पायावर ठेवली। अंगुलीमाल सारख्या माणसांनी जंगलामध्ये उभं राहून लोकांची हातापायांची बोटं कापली। तथागतांपुढे ते नमले आणि स्वतःच्या हातात असलेला पर्चा तथागतांच्या पायावर ठेवला। तथागतांना तिवार वंदन करतो। तथागतांना हेच मागणं मागतो की हे तथागता आमच्या जीवनामध्ये येणारे दुःखमय प्रसंग तू दूर कर। तुझ्या पायावर आम्ही डोकं ठेवून या देशासाठी शांती दया करुणेचा संदेश सदैव देशभर असू दे। आजच्या मंगलमय प्रसंगी एक असं गीत कवी आपल्या पुढील गीतामध्ये शब्द देतो। नमस्कार द्यावा अहो बुद्ध देवा, नमस्कार द्यावा अहो बुद्ध देवा। संघर्ष गाथाचा कलावंत जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करा। प्रदीप
या देशामध्ये जगणारा प्रत्येक माणूस गुलामीत होता. या देशामध्ये जगणाऱ्या माणसांची घरं गावाच्या बाहेर होती. कालपर्यंत आमच्या झोपड्या गावाच्या बाहेर होत्या. गावामध्ये लोक आम्हाला शिरू देत नव्हते. 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली तेव्हा आम्हाला बुद्ध कुठं कळला आणि त्यांनी 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञा घेऊन आम्ही थोडंफार चालण्याचा कुठंतरी प्रयत्न करीत असतो. परंतु त्या काळी मात्र प्रत्येक माणसाला वाटायचं इंग्रजी राजवट या देशावर होती. इंग्रजी लोकांचं सैन्य नेहमी येऊन आमच्या सारख्या गोरगरीब दीन दलित अस्पृश्य समाजाची कत्तल करीत होता. मग तो माणूस जिवंत असो की मृत्युमुखी पडलेला असो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकच विचार होता. तो विचार म्हणजे की हे देवा कधीतरी आमच्या जीवनात असा सूर्य येईल का ज्याचे किरण आमच्या अंगावर पडताच आम्ही प्रकाशमान होऊ. दिवस आला. सुभेदार रामजी आंबेडकर अत्यंत आनंदाने नाचू लागले, गाऊ लागले, इतरांना सांगू लागले. 14 एप्रिल 1891 त्या महासूर्याने सुभेदार रामजी आंबेडकरांच्या घरात सन्मुख घेतला. अति आनंदाने सुभेदार रामजी आंबेडकर लोकांना सांगू लागले, म्हणू लागले, अहो माझ्या घरात एका चिमुकल्या बाळाने जन्म घेतला. गावातील प्रत्येक आई बाई माणूस त्या बाळाला बघण्यासाठी जात होते. बाळ मात्र शांतपणे पाळण्यामध्ये झोपून होता. त्या बाळाकडे जेव्हा पाहिले तेव्हा फक्त एकच वाटायचे, जणू एका थोर महापुरुषाची क्षणचित्रे त्याच्या चेहऱ्यावर होती. कुरळे केस होते, टप्पुरे डोळे होते, उंच कपाळ होत आणि या देशामध्ये जगणारा, गुलामीत जगणारा, दारिद्र्यात जगणारा प्रत्येक माणूस मात्र हसू लागला, गाऊ लागला आणि म्हणू लागला, अहो सोनियाची उगवली सकाळ, जन्मस आले भीमबाळ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. गुरु घोडेस्वार. मित्र हो, सोनियाच्या सकाळच्या आधी उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कोटी कुळे भीमा तुझ्या